गौतम बुद्धांच्या अनुसार मौन राहण्यामध्ये इतकी पावर आहे की हे तुमची सगळी चिंता, सगळे टेन्शन आणि तुमच्या सगळ्या तणावाला चुटकीसरशी संपवते आणि तुम्हाला एक असा मनुष्य बनवते ज्या मनुष्याशी बोलण्यासाठी दुसऱ्या लोकांची खूप इच्छा होते. एकदा गौतम बुद्ध त्यांच्या आश्रममध्ये त्यांच्या सगळ्या शिष्यांना उपदेश देत होते. दुनियेची सर्वात जास्त धारदार वस्तू आपली जीभ आहे आणि दुनियाचे सर्वात खतरनाक हत्यार आपले शब्द आहेत, जे दुसऱ्यांचे रक्त न सांडवता लोकांना आतल्या आत मारू शकतात. जर तुम्ही कोणासाठी वाईट शब्द वापरले तर त्या व्यक्तीच्या मनात ती गोष्ट घर करून बसते आणि त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. आपले शब्द एखाद्याच्या मृत्यूला कारणीभूत असतात, तर त्याचबरोबर आपले शब्द आपली ताकद सुद्धा असू शकतात. पण जर विचार केला तर हे आपली सर्वात मोठे वीक पॉइंट सुद्धा असू शकतात. जर आपल्याला नाही माहीत केव्हा, कुठे आणि काय आणि किती बोलायचे आहे, जर आपण योग्य वेळी योग्य हेतूसोबत योग्य शब्दाचा वापर करतो तर हे आपल्याला एक सफल व्यक्ती बनवते. पण जर आपण योग्य वेळी योग्य हेतूने आणि योग्य शब्दांचा वापर नाही करत तर हे आपल्या जीवनाला नरकावरूनही जास्त वाईट बनू शकते. नमस्कार मित्रांनो, मी प्रीती तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज एका स्टोरीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की गप्प राहून आपण आपले जीवन कसे बदलू शकतो. तुम्हाला गप्प राहण्याचे फायदे व जाणीव या व्हिडिओमध्ये होणार आहे. व्हिडिओ सुरू होण्याआधी कमेंट बॉक्समध्ये नमो बुद्धाय लिहून तुमची संमती जरूर दाखवा. व्हिडिओला लाईक देखील करा. चला तर मग सुरू करूयात. ही गोष्ट जपानमधील एका प्रसिद्ध बौद्ध भिक्षूची आहे. त्यांचे नाव रिसाई होते. ते एकटेच राहत होते. जगाच्या आवाजापासून दूर जंगलात ते राहत होते आणि ते खूप ज्ञानी व प्रबुद्धशाली होते. त्यामुळे ते पूर्ण जपानमध्ये खूप प्रसिद्ध होते. एके दिवशी एक राजकुमार त्या बौद्ध भिक्षूजवळ आला आणि म्हणाला, हे प्रिय भिक्षू, मी प्रत्येक वेळी थकलेलो, निराश आणि परेशान असतो. माझे मन खूप अशांत असते. पण जेव्हा की माझ्याजवळ सगळे काही आहे, दौलत, पैसा, शौहरत, सुखसुविधा, ज्या प्रत्येक मनुष्याला पाहिजे असतात, हव्या असतात, तरी देखील मला एवढी अशांती आणि एवढी चिंता का आहे? रिसाईने त्याची गोष्ट खूप ध्यानपूर्वक ऐकली आणि काहीतरी विचार केल्यानंतर सांगितले, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहीत आहे, फक्त तुम्ही या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा कधी प्रयत्न केलाच नाही. रिसाई पुढे म्हणाले, मी एक रिसर्च करू इच्छितो. तुम्ही त्यात माझा साथ देणार का? या रिसर्च नंतर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची अशांती आणि चिंता नाही राहणार. हे सगळे ऐकल्यानंतर राजकुमार खूप हैराण झाले होते. ते रिसाईला म्हणाले, सांगा, मला काय करावे लागेल? माझ्या मनाच्या शांतीसाठी मी काहीही करायला तयार आहे. राजकुमारच्या या गोष्टी ऐकून भिक्षू रिसाईने म्हटले की तुम्ही पुढच्या 15 दिवसासाठी माझ्या आश्रममध्ये राहा आणि एका सामान्य व्यक्तीसारखे आपले जीवन व्यतीत करा. आणि या 15 दिवसांमध्ये तुम्ही एकटे आणि गप्प राहाल, शांत राहाल, जेवढे कमी बोलता येईल तेवढे कमी बोलाल. राजकुमार त्या भिक्षूचे बोलणे ऐकून तसे करण्यासाठी तयार झाले. पहिल्या दिवशी राजकुमाराला वाटले की त्याचे मन सामान्यांपेक्षा अशांत आणि विचलित आहे. त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येत आहेत आणि सामान्य माणसांसारखं जीवन जगण्यासाठी त्याला अवघडल्यासारखे होत आहे. त्याला मनातून बोलण्याची इच्छा होत होती, पण तो गप्प राहिला.
त्याच्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही. बस तो एका जागेवर शांतपणे बसलेला असायचा. पण रात्र होता होता त्याला त्याच्या मनामध्ये एक प्रकारच्या शांतीचा अनुभव व्हायला लागला. त्याच्यासाठी हा अनुभव नवा आणि वेगळा होता. तो स्वतःलाच विचारत होता की तो आतल्या आत एवढा खुश का आहे आणि त्याच्या मनामध्ये असलेली चिंता आणि अस्वस्थता कमी कशी होऊ लागली. दुसऱ्या दिवशी राजकुमार एकटा बसून होता आणि तो निसर्गाला पाहत होता. त्याचे निरीक्षण करत होता. तो झाडांना, फुलांना, आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना बघत होता आणि त्याच्या जीवनामध्ये पहिल्यांदाच या सगळ्या गोष्टींचा अनुभव तो घेत होता की या सगळ्यांमध्ये किती सुंदरता आहे. तो दिवसभर निसर्गाच्या या सुंदरतेला न्याहाळत होता आणि त्यात असलेली ताजगी तो अनुभवत होता. असेच 10 दिवस सुद्धा झाले आणि त्याच्या मनातली सगळी अस्वस्थता, सगळ्या अस्थिरता, सगळी चिंता, सगळी परेशानी, सगळे तणाव गायब झाले. 11व्या दिवशी सकाळी राजकुमार पुन्हा एकांतात बसले आणि काही मिनिटातच त्याचे डोळे आपोआप बंद झाले आणि तो डीप मेडिटेशन मध्ये स्थिर झाला. तो पूर्ण दिवस तिथेच डोळे बंद करून मेडिटेशन करत होता. कोणताही शब्द नाही, कोणतीही चिंता नाही. राजकुमार आतमधून पूर्णपणे शांतीने आणि एका नव्या ऊर्जेने भरून निघाला होता. राजकुमाराने उरलेले 4 दिवस याच प्रकारे डीप मेडिटेशन केल्यानंतर 15व्या दिवशी रिसाई भिक्षूच्या समोर प्रकट झाले आणि त्यांना प्रणाम करून म्हणाले, प्रिय भिक्षू, मला माझे उत्तर मिळाले आहे की माझ्या मनामध्ये एवढी हलचल, अस्वस्थता का होती. मला माहीत पडले आहे की माझे मन एवढे अशांत आणि विचलित का होते. रिसाईने हसून विचारले, सांगा काय उत्तर मिळाले. राजकुमार म्हणाले, मी गरजेपेक्षा जास्त बोलत होतो. मी कोणावरही माझे शब्द आणि ऊर्जा वाया घालवत होतो. मी दिवसभर माझ्या माणसांसोबत फालतूच्या गोष्टी बोलत होतो आणि त्याबद्दल एकांतात विचार करत असायचो आणि जास्तीत जास्त वेळ नकारात्मक विचार करत असायचो. या प्रकारे मी माझा वेळ वाया घालवत होतो. जास्त बोलण्याने आणि नकारात्मक विचार केल्याने माझं मन अशांत आणि अस्थिर झाले होते आणि याचमुळे मी कोणतेही काम योग्य प्रकारे करू शकत नव्हतो, ज्यामुळे मी प्रत्येक कामात पराजित होऊ लागलो होतो आणि याच लगातार मिळणाऱ्या पराजयामुळेच मी अजून उदास आणि तणावग्रस्त झालो. या सगळ्या गोष्टींमुळे माझे जीवन नष्ट होत होते. पण इथे घालवलेले 15 दिवस माझ्यासाठी पूर्णपणे वेगळे होते. मला एक वेगळी जाणीव इथे होत होती आणि आता मला असे वाटते आहे की मी माझे जीवन पूर्णपणे जगत आहे. पण याआधी मी माझे जीवन चुकीच्या पद्धतीने जगत होतो आणि मी हे सुद्धा शिकलो की मला फक्त ध्यान करायची गरज नाहीये. ध्यान आपोआपच होते जेव्हा आपले मन शांत आणि मौन असते. हे करत असताना काही दिवसांपूर्वी मी जी पहिली गोष्ट शिकलो ती म्हणजे माणसाच्या जीवनातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वतःला जाणून घेणे आहे. हे ऐकून रिसाई म्हणाले, फक्त तुम्हीच नाही तर दुनियेतले बहुतेक लोक गरजेपेक्षा जास्त बोलतात. आज पण खूप सारे लोक एकमेकांना फक्त खालीपणा दाखवण्यासाठीच बोलतात. काही लोक गरज नसताना सुद्धा बडबड करतात आणि आपले जीवन नष्ट करतात. रिसाईने राजकुमारला गप्प राहण्याचे महत्त्व समजावताना सांगितले. एकदा गौतम बुद्धांना त्यांच्या शिष्याने विचारले, प्रिय बुद्ध, तुम्ही जास्तीत जास्त वेळ गप्प का राहता? बुद्ध म्हणाले, कारण गप्प राहिल्याने माणूस आतल्या आत अनंत शांतीच्या गहराईमध्ये असतो. मौन स्वतःमध्ये उतरण्याची पहिली सीडी आहे. मौन शिवाय स्वतःला समजणे अशक्य आहे. स्वतःला समजण्याचा आणि जाणून घेण्याचा पहिला नियम आहे की मौन रहा. तेवढेच बोला जेवढे गरजेचे आहे.
नको असलेल्या गोष्टी बोलणे सोडून द्या. तुम्हाला समजेल की 90% पेक्षाही जास्त लोक व्यर्थ बोलूनच स्वतःचा वेळ वाया घालवत आहेत. न बोलण्याचा काहीच नुकसान नाही, पण जर तुम्ही जास्त बोलता तर तुम्ही सर्वात जास्त चुकी करू शकता. जर माणूस कमी बोलायला सुरुवात करेल तर दुनियेतली 90% प्रॉब्लेम्स कमी होतील. भांडण तंटे कमी होतील, उपद्रव कमी होतील. जर लोकांनी थोडे गप्प राहायला शिकले तर जगाची खूप सारी समस्या कमी होईल. सगळा उपद्रव बोलण्यातूनच उत्पन्न होतो. सगळी गोष्ट मौन शिकण्याची आहे. जेव्हा तुम्ही नाही बोलत तेव्हा तुम्ही एकांतात एकटे झालात. भरलेल्या बाजारात गर्दीमध्ये उभे राहून सुद्धा तुम्ही नाही बोलत. हिमालयाच्या शिखरवर पोहोचलेत ज्यांना मौनची कला समजली. ते गर्दीत सुद्धा एकटे असल्याची कला समजतात. एकांतात तर व्यक्ती स्वर्गात असतो, पण दुसऱ्यांची उपस्थिती मनाला अशांत करत असते. सगळ्यात आधी तुम्हाला गप्प राहण्याच्या शक्तीला समजून घ्यावे लागेल. याने तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या ऊर्जेला वाचवू शकता आणि मग त्या स्थितीमध्ये पोहोचाल की तुम्ही कमी बोलायला शिकाल. जर तुम्ही कोणाकडे जात असाल आणि परेशान असाल तर अशा वेळेला योग्य आहे की तुम्ही डोळे बंद करा आणि स्वतःमध्ये हरून जा. तिथून तुम्हाला ताजगीचा अनुभव होईल, कारण तुमच्यामध्येच जीवनाचा एक स्रोत लपलेला आहे. तो दुसरा कोणामध्येही नाहीये. यानंतर राजकुमार रिसाईला विचारतात, ते कोण आहे जे आपल्याला स्वतःमध्ये घेऊन जाईल? हे ऐकून रिसाई म्हणतात, तुम्ही स्वतःच तुम्हाला स्वतःमध्ये घेऊन जाऊ शकता आणि तिथूनच जीवनाचा खरा आनंद घेऊ शकता. आनंदाचा इथूनच जन्म झालेला आहे. इथूनच तुमचा मृत्यू सुद्धा निश्चित आहे. इथूनच तुमचा सूर्योदय होईल आणि इथूनच सूर्यास्त होईल आणि इथूनच तुम्ही पुन्हा पुन्हा स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करा. आणि जेव्हा तुम्ही असं करून पुन्हा वर्तमानात याल तेव्हा तुम्हाला ताजेतवाने वाटेल. एका नवीन ऊर्जेचा, एका नवीन जीवनाचा आनंद घेता येईल. या नवीन शक्तीचा जन्म झाल्यामुळे तुमची थकान सुद्धा निघून जाईल. तुमचा आळस निघून जाईल. तुमची चिंता जाईल. जसं कोणी अंघोळ करून परत येतं तेव्हा शरीर कसं शांत आणि शीतल झालेलं असतं, अशाच प्रकारे जेव्हा कोणी अंतःकरणातून स्वच्छ होऊन वापस येतो, मौनमध्ये अंघोळ करून वापस येतो, तेव्हा सगळेच अस्तित्व आणि व्यक्तित्व शांत, स्वच्छ आणि निर्मळ आणि मौन झालेलं असतं, आनंदित झालेलं असतं. जेव्हा तुम्ही अंतःकरणाच्या मौनातील त्या पराकाष्ठावर पोहोचाल तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही बोलले तरी तुमचे मौन तुटत नाही. ते चालूच असते. त्याची एक अंतर्धारा सतत तुमच्यामध्ये वाहत असते. तुम्ही बोलत तर आहात, शब्दांचा उपयोग सुद्धा करता, पण ते तुमच्या मौनाला संपवत नाही. एकदा खोलवर असलेल्या मौनमध्ये स्थिर व्हा. मग तुमच्या वाणीमध्ये सुद्धा गोडपणा असेल. तुमचे बोलणे संगीतमय असेल. तुमचे बोलणे सत्य असेल. तुम्ही बोलाल तर दुसऱ्यांवर सुद्धा त्याचा प्रभाव पडेल. जेव्हा तुम्ही आतून गप्प राहता तुम्ही एवढे शक्तिशाली होता की समाजाची निर्भरता तुम्ही सोडायला लागता आणि तुमच्या जीवनामध्ये एक मस्ती येते जी फक्त दिवानांच्या जीवनामध्ये असते. तुमच्या चेहऱ्यावर एक नवीन प्रकारचे तेज येते. तुमचे डोळे अमृताप्रमाणे होतात आणि तुम्ही अनंत शांतीच्या समुद्रामध्ये बुडून जाता. एवढे बोलून भिक्षू रिजाईने त्यांची गोष्ट संपवली आणि ते मौनात निघून गेले. राजकुमार त्यांचे धन्यवाद करून त्यांच्या महलमध्ये निघून गेले. मित्रांनो, तुम्ही सुद्धा अनुभवले असेल की जास्त बोलण्याने स्वतःचा मेंदू काम करणे बंद करतो, ज्यामुळे आपण आपल्या मेंदूवर कंट्रोल ठेवणे हरवून बसतो आणि सोबतच आपण लक्ष सुद्धा केंद्रित करू शकत नाही. जे लोक सर्वात जास्त बोलतात त्यांच्याजवळ कोणत्याही एका कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता नसते.
ते त्यांच्या कोणत्याच कार्यावर पूर्णपणे ध्यान केंद्रित नाही करू शकत. जर आपला मेंदू एकाच जागेवर स्थिर नाहीये, केंद्रित नाहीये, तर आपण जीवनातले खरेपणा नाही समजू शकत आणि नाही मनाला हवी असलेली सफलता कधी मिळू शकत. याशिवाय सुद्धा तुम्ही कधी बघितले असेल, जे लोक जास्त बोलतात ते लोक प्रत्येक वेळेस लोकांच्या मध्ये हसण्याला पात्र ठरतात आणि जे लोक कमी बोलतात आणि आपल्या गोष्टीवर कायम राहतात त्यांना लोकांकडून सन्मान भेटतो. लोक त्यांच्या गोष्टी ऐकतात आणि त्यांच्यावर विश्वास देखील ठेवतात. जे लोक जरूरतपेक्षा गरजेपेक्षा जास्त बोलतात आणि आपल्या विचारांबद्दल पक्के नसतात त्यांचा मेंदू अस्थिर आणि विचलित असतो आणि एक अशांत दिमागाचा व्यक्ती दुनियेत कोणत्याही गोष्टीपासून सफल होऊ शकत नाही, कारण तो कोणत्याही कामात फोकस करू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीला हे माहीत आहे की त्याला केव्हा, काय आणि कुठे बोलायचे आहे, तर तो व्यक्ती खरंच खूप बुद्धिमान आहे आणि असा व्यक्ती जिथेही जातो त्याचे व्यक्तिमत्व आकर्षणाचा केंद्रबिंदू बनतो आणि तो जे काही करतो त्यात सफल जरूर होतो. जर आपण एखाद्या महान आणि सफल व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला खोलवर समजून घेतले तर समोर येईल की ते खूप कमी बोलतात आणि कमीत कमी शब्दात स्वतःचे बोलणे संपवतात. ते बोलण्याआधी त्या गोष्टीचा आणि ज्याबद्दल त्यांना बोलायचे आहे त्याबद्दल ते खोलवर विचार करतात. पण या उलट जे लोक जास्त बोलतात ते बहुतेक वेळा खोटे देखील बोलतात आणि त्यांच्या शब्दातून दुसऱ्यांवर आणि दुसऱ्यांच्या विचारांवर कचरा टाकत असतात. ते जास्तीत जास्त दुसऱ्यांची बुराई करतात. त्यामुळे त्यांचे सगळे सोयरे सुद्धा त्यांचा तिरस्कार करतात आणि त्यांच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतात. गौतम बुद्ध सांगतात, तुम्हाला जर एक महान व्यक्ती बनायचे असेल तर तुमच्या विचारांवर तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. त्यांनी सांगितले की एका माणसाच्या मनाची आणि एका बागेची तुलना करू शकतो. जसे की त्या बागेला सुंदर आणि साफ ठेवणे गरजेचे आहे. वेळोवेळी त्याला स्वच्छ करावे लागते, त्यात उगलेले तण काढून टाकावे लागते आणि त्यातील झाडांना वेळोवेळी पाणी, खत द्यावे लागते. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये असलेले वाईट विचार सुद्धा आपल्याला वेळ आल्यावर थांबवावे लागतात. त्याचप्रमाणे आपल्या विचारांमध्ये बदल करणेही खूप गरजेचे असते. जसे की त्यातून नकारात्मक विचारांना काढून सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये रुजवावे लागतात. त्यासाठी आपल्याला भय, चिंता, तिरस्कार आणि जळण यासारख्या गोष्टीपासून दूर राहावे लागेल आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनामध्ये चाललेल्या विचारांवर लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही माणसाचे विचार हे त्याच्या आजूबाजूला असलेल्या वातावरणावर निर्भर असतात. पण याचा अर्थ असा नाही की त्याची परिस्थिती वाईट आहे. तो त्या परिस्थितीवर स्वतःचे विचार बदलून मात करू शकतो आणि स्वतःला एक वेगळ्या स्थितीत आणू शकतो. एकदा एका आश्रममध्ये गुरुने शिष्याला बोलावले आणि संकल्प घेण्यास सांगितले. सगळ्या शिष्यांनी त्यांच्या शक्तीनुसार छोटे मोठे संकल्प घेतले आणि गुरुला स्वतःच्या संकल्पनाविषयी सांगून तिथून निघून गेले. पण तो शिष्य जो स्वतःला सगळ्यांपेक्षा वेगळा आणि बलाढ्य दाखवण्याचा प्रयत्न करत होता, तो सीधा गुरुच्या झोपडीत पोहोचला आणि म्हणाला, मी कोणताही छोटा मोठा संकल्प नाही घेऊ इच्छित, तर स्वतःसारखाच एक महान संकल्प घेऊ इच्छितो. कृपा करून तुम्हीच सांगा की मला कोणता संकल्प घ्यायला हवा. त्याची ही गोष्ट ऐकून गुरु हसले व म्हणाले की तू माझ्याकडून मिळालेल्या संकल्पाला पूर्ण करू शकशील? तुला ते संभव असेल का? मी दिलेला संकल्प तू पूर्ण करू शकशील का? कदाचित नाही. तो तुझ्यासाठी संभव नसणार आहे. तू त्याला पूर्ण नाही करू शकणार. त्यामुळे तू स्वतःच कोणत्या तरी चांगला संकल्प शोध. शिष्य म्हणाला, नाही गुरुदेव, तुम्ही जो संकल्प मला द्याल मी त्याला पूर्ण करण्याचा जरूर प्रयत्न करेल. गुरु म्हणाला, ठीक आहे, तर तू पुढच्या 1 महिन्यापर्यंत गप्प राहशील.
तोंडातून एक शब्द देखील नाही काढणार. हाच तुझा संकल्प आहे. शिष्य म्हणाला, गुरुदेव, हा पण कोणता संकल्प आहे? हा तर खूपच सोपा आहे. 1 महिन्यापर्यंत गप्पच तर राहायचे आहे. तुम्ही यापेक्षा मोठा कोणता तरी संकल्प द्या, जो माझ्या योग्यतेला शोभेल, ज्याला पूर्ण करायला मला प्रॉब्लेम्स येतील. गुरु म्हणाले, आधी तू या संकल्पाला तरी पूर्ण करून दाखव. शिष्याने गुरुचे ऐकले व तो त्या क्षणी गप्प राहिला आणि मागे वळून झोपडीतून बाहेर निघून गेला. त्याला गप्प राहणे खूप सोपे वाटत होते. त्याने 1 दिवस जसा तसा गप्प राहून काढला. पण दुसऱ्या दिवशीपासून त्याच्या मनात न बोलण्याचं ओझं वाढायला लागलं. 3ऱ्या दिवशी त्याला जड वाटायला लागलं आणि 4थ्या दिवशी त्याच्या शरीरामध्ये, मनामध्ये एक अस्वस्थता जाणवायला लागली. कारण आजूबाजूला आश्रमचे सगळे शिष्य एकमेकांसोबत बोलत होते. तो सुद्धा त्याचे बोलणे सर्वांसमोर मांडू इच्छित होता. त्यांची बोलती बंद करू इच्छित होता. पण त्याचा संकल्प या सगळ्यांमध्ये येत होता. त्यामुळे तो पूर्ण दिवस फक्त तोंड आणि डोळे एडेवाकडे करून दिवस काढत होता. याचप्रमाणे काही अजून दिवस निघून गेले आणि तो शिष्य बिमार पडला. त्याचं डोकं खूप दुखत होतं. तो फक्त बोलू इच्छित होता. तो त्याच्या गुरुजवळ गेला आणि त्यांच्या समोर बसून लिहून त्यांना विचारले, गुरुदेव, मला बोलायचे आहे. न बोलता मला श्वास सुद्धा घेऊ वाटत नाही. माझा जीव गुदमरत आहे. मी आतल्या आत पागल होत आहे. मी काय करू? संकल्प तोडून टाकू का? हे वाचून गुरु हसले व म्हणाले, संकल्प तर तोडण्यासाठीच असतात, पण जो स्वतःच्या संकल्पाला पूर्ण करतो तोच आपल्या अंतःकरणाच्या शक्तीला वाढवतो. आणि जो अंतःकरणाच्या शक्तीला वाढवतो तो समाज आणि जागृतीच्या रस्त्यावर पूर्णपणे पुढे असतो. संकल्प घेणे हे तुझ्याच हातात होते आणि याला तोडणे सुद्धा तुझ्याच हातात आहे. तुझे खूप सारे मित्र या संकल्प तोडून त्यांच्या पूर्वीच्या दिनचर्येला वापस आलेले आहेत. जर तुझ्याकडून होत नाहीये तर तू सुद्धा संकल्प तोडून तुझ्या जुन्या दिनचर्येवर परत येऊ शकतोस. पण लक्षात ठेव, जर आज तू या छोट्याशा संकल्पाला नाही सांभाळू शकला तर तू तुझ्या बाकीच्या जीवनाला कसे सांभाळू शकशील? पुढचा निर्णय पूर्णपणे तुझ्या हातात आहे. गुरुची ही गोष्ट तर शिष्याच्या हृदयात घर करून बसली. तो काहीही न बोलता तिथून वापस निघून गेला आणि स्वतःला स्वतःच्या झोपडीत बंद केले. तो त्याच्या गरजेच्या कामासाठीच बाहेर पडत होता. बाकी पूर्ण वेळ झोपडीच्या आतच बसलेला असायचा. 15 दिवस झाले होते आणि आश्रमच्या बाकी सगळ्या शिष्यांचा संकल्प जवळपास तुटलेला होता. पण ह्या शिष्याचा संकल्प अजूनही चालूच होता. जेव्हापासून संकल्प केला होता तेव्हापासून आजपर्यंत एकही शब्द त्याने बोलला नव्हता. सगळा आश्रम हैराण होता की एवढा बोलणारा व्यक्ती गप्प कसा झाला. 15 दिवस झाल्यानंतर तो दुसऱ्यांदा त्याच्या गुरुजवळ गेला आणि लिहून सांगितले, गुरुदेव, मी बाहेरून तर गप्प आहे, पण माझ्या आतमध्ये खूप सगळे आवाज आहेत. खूप आरडाओरडा आहे आणि खूप तक्रारी आहेत. मी आतल्या आत बोलत असतो. माझे मन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारते. मी बाहेरून जेवढा गप्प आहे, आतमधून तेवढाच आवाजाने भरलेला आहे. ज्या प्रकारे माझा संकल्प अजूनही चालूच आहे का? गुरु म्हणाले, तुझा संकल्प अजूनही चालूच आहे, पण जोपर्यंत लोकांचा हा आवाज तुझ्या कानामध्ये येत राहील, तुझे मन बोलत राहील, कारण याला तर सवयच आहे बोलण्याची. तू बाहेरून कितीही गप्प असलास तरी तू आतल्या आत बोलत असशील. तुला या आवाजांपासून, या गोष्टींपासून दूर जाण्याची गरज आहे. शिष्य गुरुला प्रणाम करून तिथून निघून गेला आणि सकाळ होताच स्वतःची झोपडी सोडून जंगलाच्या दिशेने तो निघून जातो. खूप दिवस निघून जातात. संकल्पचे दिवस सुद्धा पूर्ण होतात, पण शिष्य परत येत नाही. आश्रममध्ये सगळ्यांना भीती वाटत होती
की जंगली जनावराने त्याला खाऊन तर घेतले नसेल? यामध्ये त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला गेला, पण तो कुठेच मिळाला नाही. सगळ्या शिष्यांना, त्याच्या मित्रांना असे वाटत होते की त्याला जंगलातील जनावरांनी त्याचे शिकार बनवले असेल, पण गुरूंना असे नाही वाटले. एक दिवशी आश्रममधील एक शिष्य गुरुजवळ आला आणि म्हणाला, गुरुदेव, आमच्या त्या सर्वात जास्त बोलणाऱ्या भावासोबत काय झाले असेल? जनावराने त्याला खाल्ले असेल काय? गुरु म्हणाले, हे होऊ शकतं की जनावराने त्याला शिकार बनवले असेल, पण त्याचे वापस न येण्याचे एक आणखीन कारण सुद्धा असू शकते की त्याला ते मिळाले असेल ज्यासाठी तो गेला होता. मग शिष्य म्हणाला, जास्त बोलणे एवढे हानिकारक असते काय? रिसाई म्हणाले, मानवाच्या जीवनातील खूप साऱ्या दुःखामधून एक दुःख आहे की तो कधी गप्प राहू शकत नाही. प्रत्येक वेळेस काही ना काही बोलतच असतो. आपल्या बोलण्यामुळेच अर्ध्यापेक्षा जास्त दुःख तयार होतात. परिवारातील जास्तीत जास्त झगड्यांचे कारण हे आपले जास्त बोलणेच असते. आपल्यापैकी कोणीही गप्प राहू इच्छित नाही. आपण फक्त समोरच्याला ऐकवण्याचा प्रयत्न करत असतो. जे काही आपल्या मनात आहे ते आपण त्याच्या मनामध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो. त्याला समजावू इच्छितो की बघ, तू चुकीचा आहे आणि मी सही आहे. आणि या प्रकारे सगळे एकमेकांच्या चुकीच्या गोष्टी ग्रहण करत असतात. या प्रकारे ऐकवण्याचा आणि ऐकण्याचा कार्यक्रम जीवनभर चालत असतो. पण या मूर्खपणात आपला वेळ, आपले जीवन, आपला समाज, सगळ्यात महत्त्वाचे किमती क्षण जो आपण जगू शकतो, ते अनुभव करू शकतो, ज्यात आनंद प्राप्त करू शकतो, हे सगळं आपण हरवून बसलेलो असतो. पण या बदल्यात आपल्याला मिळते काय? काहीच नाही. सगळे व्यर्थ आणि बर्बाद असते. या पागलपणात, या मूर्खपणात आपण काय हरवले आहे याचा अनुभव, याचा एहसास, याची जाणीव फक्त काही लोकांनाच होते. बाकीचे लोक जसे की त्यांना त्यांच्या येण्याबद्दल काहीच माहिती नसते, तसेच त्यांना त्यांच्या जाण्याबद्दलही काहीच माहिती नसते. शिष्य म्हणाले, तर याचं समाधान काय आहे? गुरु म्हणाले, पूर्ण जागृतीने स्वतःच्या विचारांना बघणे हाच एकमात्र तरीका आहे, एक पद्धत आहे. सगळ्या मानसिक समस्यांना वर्तमानात ठेवून चिंतन करणे, पूर्ण जागृतपणे स्वतःचे काम करणे जीवनात चमत्कारिक बदल घडवून आणू शकतात. त्यानंतर तो शिष्य गुरुकडून त्याचे उत्तर मिळून त्यांना प्रणाम करून तिथून निघून गेला. त्या शिष्याला आश्रम सोडून 3 महिने झाले होते, पण त्याची काहीच खबर नव्हती. आतापर्यंत सगळ्या शिष्यांनी त्याची परत येण्याची अपेक्षा सोडली होती. पण एक दिवस तो आश्रम मध्ये परत येतो. त्याला बघून सगळ्यांचा खुशीचा आणि आश्चर्याचा ठिकाणच राहत नाही. पण आता तो नव्हता जो इथून गेला होता. तो दुसराच कोणीतरी बनून परत आला होता. त्याच्यामध्ये एक अनोखा बदल अनुभव करू शकत होतो. त्याच्या चेहऱ्यावर एक तेज होते आणि त्याच्या डोळ्यात एक प्रकारची शांती होती. आश्रममध्ये येताच सगळ्या गुरु शिष्यांनी त्याला वेढले आणि त्याच्याशी बोलू लागले. तो सुद्धा त्यांच्यासोबत बोलू लागला. त्याच्याशी बोलत असलेल्या प्रत्येकाने हे अनुभवले की तो पहिल्यासारखा उतावळा आणि बडबडा नाही राहिला होता. त्याच्या तोंडातून एक एक शब्द खूपच विचारपूर्वक सुलझलेले आणि गोड वाणीने बाहेर पडत होते. थोडा वेळ त्या शिष्यभावांसोबत बोलल्यानंतर तो त्याच्या गुरुकडे निघून गेला. त्याने त्याच्या गुरुला प्रणाम केला आणि म्हणाला, गुरुदेव, मी आता सुद्धा मौन आहे का? आता सुद्धा माझा संकल्प चालूच आहे का? गुरुने काही वेळासाठी त्या शिष्याच्या डोळ्यामध्ये पाहिले व म्हणाला, हो, तू अजून सुद्धा मौन आहेस. तुझ्या तोंडातून एकही शब्द निघत नाहीये आणि तुझा संकल्प अजून सुद्धा चालू आहे. शिष्य म्हणाला, जेव्हा मी आश्रम सोडून गेलो
तेव्हा मी तोंडाने तर गप्प होतो, पण माझ्या आतमध्ये, माझ्या मनामध्ये खूप आवाज होती. मनात खूप प्रश्न होते, ते बंद होत नव्हते. तर मी जंगलात गेलो ह्या अपेक्षानी की मला तिथे शांती मिळेल आणि माझ्या मनातील बडबड शांत होईल. पण मी जेवढा एकांतात जात गेलो, माझ्या मनातले आवाज तेवढेच वाढत गेले. माझ्या मनातील जुन्यातला जुना आवाज मला ऐकू येत होता. तेव्हा मी हे अनुभवले की मी किती चुकीचा होतो. जेव्हा मी माझ्या परिवारातील लोकांना, आपल्या मित्रांना, भावांना चुकीचे शब्द बोलत होतो, त्यावेळेस मला वाटत होते की मी खरे बोलत आहे. जेव्हा मी शिष्यभावांची एकमेकांशी चुगली करत होतो आणि त्यांचा मजाक बनवत होतो, तेव्हाही मला हेच वाटत होते, मी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि मी बरोबर करत आहे. पण त्या दिवशी मी पहिल्यांदा हे अनुभवले की मी किती चुकीचे बोलत होतो. खूप दिवसांपर्यंत हे आवाज, ही तक्रार माझ्या मनामध्ये चालूच होती. पण हळूहळू करून एक दिवस हे सगळे आवाज माझ्या मनातून संपले. आता मी आतमधून, मनामधून सुद्धा मौन झालेलो आहे. त्या घनदाट जंगलामध्ये बाहेरून तर कोणी बोलणारा नव्हता आणि मनामध्ये कोणताच आवाज उरला नव्हता. आणि त्या दिवशी मी पहिल्यांदा मौनचा खरा अर्थ समजलो. माझ्या चारी दिशेला खूप शांती होती, पण आताही काही आवाज येत होता, जो आधी सुद्धा येत होता, पण मी त्यांना ऐकू शकत नव्हतो. पण आता ते सगळी आवाज मला स्पष्टपणे ऐकू येत होती. वारे वाहण्याचा आवाज, चिमण्यांची किलबिलाट, पाण्यांचा खळखळाट, ही सगळी आवाज पहिल्यांदा मी पूर्ण लक्षपूर्वक ऐकली. माझ्या चारी बाजूला एवढी शांती मी याआधी कधीच फील केली नव्हती. तर या शांतीला भंग करण्यासाठी मी पहिल्यांदा माझ्या तोंडातून एक शब्द काढला. मी ओरडलो, हे भगवंता, ही कसली शांती आहे? सगळे काही एवढे शांत का आहे? असे काय झाले आहे? पण माझ्या ओरडल्यानंतरही शांती भंग झाली नाही. सगळे काही आधीप्रमाणे शांतच होते, माझ्या मनामध्येही आणि बाहेरही. हे गुरुदेव, मी माझ्या शिष्यभावांशी बोललो, मी तुमच्याशी बोललो, मी बोलत आहे, मी चालत आहे, मी सगळे काही बघत आहे, पण मी माझ्या आतमध्ये एकांतात आहे, मौनमध्ये आहे. जरी मी गर्दीत असलो तरी देखील मी एकांतात असतो. जेव्हा मी स्वतः सुद्धा खूप ओरडण्याचा प्रयत्न करू इच्छितो तरी देखील एकांतात असतो. आता सगळे काही बघू शकतो, सगळे काही ऐकू शकतो. गुरु म्हणाले, जोपर्यंत आपण बाहेरून बोलत राहू तोपर्यंत आतमध्ये अशांतीच असेल. पण ज्या दिवशी आपण अंतःकरणात झाकून बघू, तेव्हा आपल्या तोंडातून काहीही निघेल तरी सुद्धा आपण शांतच असू. दुनियेत जेवढाही वाईटपणा आहे, जास्तीत जास्त आपल्या बोलण्यातूनच उत्पन्न होत असतो. कारण आपण गप्प राहू इच्छित नाही. आपण गरजेपेक्षा जास्तच बोलत असतो. आपण समोरच्याला ऐकूनच घेत नाही. आपण त्याची बोलती बंद करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला दाखवून देण्याचा प्रयत्न करतो की आपण कोण आहे, मी काय करू शकतो. आणि हेच आपल्या जीवनाचे वैशिष्ट्य बनून राहते. आपली सगळी ऊर्जा व्यर्थ आणि वायफळ बोलण्यात वेस्ट होत असते. अशाच प्रकारे समाजात लोकांचे जीवन दुःखाने भरलेले असते, जे हमेशा एक दुसऱ्यांना ऐकवण्यात वेळ वाया घालवतात. ते कधीच एकमेकांना समजून घेण्याचा किंवा ऐकण्याचा प्रयत्न करतच नाही. समजून घेण्याचाही प्रयत्न करत नाहीत आणि गप्प राहणे तर त्यांनी कधी शिकलेलेच नसते. कारण गप्प राहणे म्हणजे त्यांना छोट्यापणाची भावना करून देत असते. दुनियेच्या सगळ्या लढ्याचे, झगड्याचे किंवा भांडणाचे कारण फक्त आपले बोलणेच असते. त्यामुळे आपल्याला तेवढेच बोलायला पाहिजे जेवढे गरजेचे आहे. कारण व्यर्थ बोलणे किंवा वायफळ बोलणे
हे आपल्या शरीरातील ऊर्जा सुद्धा घालवते आणि हे बोलणेच कधीच आपल्या अंतःकरणाला समजून घेण्याचा प्रयत्न करूच देत नाहीत, कारण हे आपल्याला बाहेरच ओढण्याचा प्रयत्न करत असतात. आणि बाहेर आहे तरी काय या संसाराशिवाय. पण जर आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये बघायचे आहे तर तोंडाला बंदच ठेवायचे किंवा ठेवावे लागेल. यासाठी जेवढेही ज्ञानी झालेले आहेत ते सगळे एकांताकडे पळाले, कारण त्यांना जास्त बोलावे नाही लागले पाहिजे, जास्त ऐकावे नाही लागले पाहिजे. ते एकांतात राहिले आणि शांत राहिले. त्यासाठी सोप्या पद्धतीने त्यांच्या अंतःकरणाला समजून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जर तुमची इच्छाशक्ती चांगली असेल तर तुम्ही ह्या संसारात राहून सुद्धा स्वतःला एकांतात फील करू शकता, शांत राहू शकता. पण त्यासाठी त्यांना स्वतःची ऊर्जा वाचवावी लागेल, ज्याला आतापर्यंत ते चुकीचे शब्द वापरून व्यर्थ घालवत होते. मित्रांनो, या गोष्टीतून हेच शिकायला मिळते की वायफळ बोलणे हे आपल्या शरीरातील ऊर्जा घालवते. जास्त बोलणे, वायफळ बोलणे हेच आपल्या अंतःकरणात आपल्याला पोहोचू देत नाही, कारण हे आपल्याला बाहेरच्या साईडने ओढत असते. आणि ज्यांना अंतःकरणाची यात्रा करायची आहे त्यांना आपल्या तोंडातून शब्द देखील काढायचे नाहीयेत. मला उमेद आहे की तुम्हाला ही गोष्ट नक्कीच आवडली असेल आणि खूप काही शिकायला सुद्धा मिळाले असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यामुळे तुमचे धन्यवाद. कमेंटमध्ये नमो बुद्धाय लिहायला विसरू नका, त्यामुळे मला कळते की माझा व्हिडिओ पूर्ण बघितलेला आहे. तुमचा एक कमेंट मला ॲप्रिशिएट करतो. आजच्या व्हिडिओबद्दलचे तुमचे मत कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नमो बुद्धाय.